शेवटच्या अध्यायामध्ये श्राद्ध व्यवस्थेचं वर्णन आहे. श्राद्ध व्यवस्थेला जर बोलायचं झालं तर 1 तास बोलावं लागतं. पण श्राद्धातलं एकच वाक्य लक्षात ठेवून घ्या, बाकी काही ठेवण्याची गरज नाही. डोंगरीजी महाराजांचं वाक्य आहे भागवतातलं, श्राद्ध में अगर श्रद्धा न हो तो श्राद्ध निष्फल हो जाता है. श्राद्धाच्या दिवशी तुम्ही असं जरी म्हटलं की आमच्या वडिलांचं जीवन हे सर्व कष्टामध्ये गेलं आणि आम्ही शून्यातून निर्माण केलं, तरी श्राद्ध फुकट गेलं. काही म्हणता वडिलांकडे खाण्याची सोय नव्हती, रात्री उपाशी झोपायचंय, हे आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, गेलं श्राद्ध पाण्यात गेलं. तर श्राद्धाचे बरेचसे नियम आहेत, त्याला जाऊ द्या. मग त्या ठिकाणी आणि 7व्या स्कंदामध्ये या पहिल्या अध्यायामध्ये आणि महाराजांनी टीका केलेली आहे. ज्या वेळेला जीवाचा जन्म होतो त्यावेळेला जीव शुद्ध असतो, पण जेव्हा त्याला समजायला लागते त्याच वेळेला तो असत्य बोलायला लागतो. जीव हा भगवंत हा जीवाला अनेक प्रकारचे अवसर देतो, म्हणजे या ठिकाणी अनेक प्रकारच्या संध्या देतो, परंतु संधीचं सोनं करता आलं पाहिजे ना. महाराज म्हटले भगवान जीव को अवसर देते हैं और आशा रखते हैं कि जीव अपना जीवन सुधारेगा. 4 दिवसापासून आबा आम्ही तुमची वाट पाहत होतो, पण आमच्या आबा जगन्नाथ पुरीकडे होते. ते काल मध्ये शेगावला गेले, आता येत 2 मिनिटात. म्हणलं शेगाव ते नाशिक 500 किलोमीटर अंतर आहे, 2 मिनिटात कशी येतात, ते रात्री येते म्हणलं 10 वाजता. आज आबा आले, आजची तुम्ही आराम करून घ्या होता ना. आज तुम्ही या ठिकाणी जीव अपना जीवन सुधारेगा. महाराज म्हटले केवळ कथा सुनने से लाभ नहीं ना, हे वाक्य लक्षात ठेवून घ्यावं. केवळ कथा सुनने से लाभ नहीं होता, कथा सुनकर मनन करके और जीवन में उतारने से लाभ होता है. काही काही कथा ऐकतात आणि मनन करतात. ही एक कथा सांगितली महाराजांनी, चांगली सांगितली, ती हे मनन झालं, पण ती जीवनामध्ये उतरवणं हा मुद्दा महत्वाचा आहे. बरं, असं त्या ठिकाणी भाव सांगितलेला आहे. पण महाराज त्याच्याविषयी फार सुंदर लिहितात. आणि देवाने आपल्याकरता चिंता करण्यासारखं काय सोडलेलं आहे सांगा बरं. आपल्याला जे शरीर दिलं याची जर किंमत केली तुम्ही तर किती किंमत आहे. आबा आमच्या जळगावला एका माणसाला एका बोटाची गरज आहे, त्याची करंगळी तुटलेली आहे. तुमच्यापैकी जर एखादा करंगळी देत असेल तर 5 लाख रुपये द्यायला होत त्याला. कोण त्याच्या बोटावर करा बरं, आहे का कोणी? तर एक करंगळी 5 लाखात देते ना, तुम्ही सांगा बरं. मग शहराची पूर्ण किंमत जर काढली तर किती होईल? 5 कोटी नाही पावले बा. आता समजा जाऊ द्या, तुम्ही एक डोळा द्याल ना, तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला होतं. नाही म्हणता तरी नाही म्हणता, ऐकी म्हणजे साधी गोष्ट नाही. 5 कोटी तर कुठे लागत नहीं, एवढी सोपी गोष्ट नहीं. प्रभु ने हमारे लिए चिंता करने जैसा क्या रखा है. ईश्वर की जीव पर अनंत कृपा है, परंतु जीव उसका उपयोग नहीं करता. जीवावर देवाची फार मोठी कृपा आहे. पवित्र विचार करण्याकरता मन दिलेलं आहे, आणि जो मनाच्या शक्तीचा दुरुपयोग करतो तोच दैत्य आहे. मनशक्तीचा दुरुपयोग करणारा दैत्य आहे असं म्हटलेलं आहे. जब मन विषय में भटकता है तब मन शक्ती का विनाश हो जाता है. मग देवाची जीवावर फार मोठी कृपा आहे, आणि पात्रतेपेक्षा आपल्याला जास्ती दिलेलं आहे. आपण एक म्हणतो, नेहमीच म्हणतो की देणेवाला जब देता है तो वा वा, काय बनपाठ आहे सगळ्याच्या. पण तुम्ही पुढचं कुठे पाठ केलं नाही, पुढचं पाठ करून घ्या आता. देने वाला जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, पण लेने वाला जब ले जाता है तब थप्पड़ मार के ले जाता है. हा, हे पुढचं घरात ठेवून घ्या बरं. हा, म्हणजे तुम्ही आपणच पाठ केलेलं आहे ते.
लेने वाला ले जाता है तर नारायण दादा चप्पल मार के ले जाता है, थप्पड मार के ले जाता है असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी महाराज असं म्हणतात कि शक्ति का उपयोग दूसरों को दुख देने में किया तो वही दैत्य होता है. आपल्याजवळ शक्ती आणि याचा उपयोग आपण दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये केला तर तो दैत्याच्या यादीमध्ये जातो. आणि मर्यादेपेक्षा जास्त भोग हा मनुष्याला रोगी बनवतो. भोग इंद्रियों को रोगी बनाने के लिए नहीं, इंद्रियों को निरोगी रखने के लिए. तेव्हा शब्द सांगले जरा ठेवा बरोबर. अग्नि में लकड़ियां न डालना ही अग्नि को शांत करने का उपाय है. अग्नीला शांत करण्याचा उपाय फक्त त्याच्यामध्ये लाकडं न टाकणे हाच उपाय शांत एक महत्वाचा उपाय है. भोग देने के बाद ऐसा लगता है कि इंद्रियों को शांति मिली है, परंतु ये बात सत्य नहीं है. ही गोष्ट खरी नाही. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याकरता सांगितलेला आहे. मुझे जो कुछ मिला वह केवल मेरे लिए है ऐसा मानना ही असद वासना आहे. म्हणजे जे मला भेटलं ते फक्त माझंच आहे हे मानणं म्हणजे असद वासना आहे आणि हा मूर्खपणा आहे. आपल्याला जे भेटलं ते सर्व आपलं आहे का? त्याच्यामध्ये सर्वांचा हिस्सा असतो ना. आपल्याला जे मिळालं त्याच्यामध्ये देवाचा हिस्सा असतो, पशु पक्ष्यांचा आहे, त्याच्यामध्ये देव कार्य धर्म कार्य सर्वांचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे. पण एक लक्षात असू द्या, जगत के सब लोग पुण्य के फल की इच्छा तो रखते हैं किंतु खुद पुण्य नहीं करते. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य न कुर्वन्ति मानवः. भागवतातला श्लोक आहे. सदा ध्यान में रखो, महाराज म्हणतात, तुम्हारे कर्म के फल तुमको ही भोगना पडेगी. अहो प्रभू रामचंद्रांची आई कौशल्या ही पूर्वजन्मात पिशाचिनी होती. कौशल्या पिशाचिनी होती ना पूर्वजन्मात. आणि राजा दशरथ ब्राह्मण होते. डोंगरजी महाराज कथा सांगायची तत्वार्थ रामायणामध्ये. आणि ही रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करायची. गावाच्या बाहेर एक चतुर्भुज नारायणाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आणि रोज ते 1000 तुलसी दल विष्णू सहस्रनामाने विष्णूला समर्पित करायचे. तुलसीदल समर्पण झालं की बाहेर यायची, सूर्याला अर्घ्य द्यायची आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायची. तर त्यांनी ते तुलसीदल समर्पित केलं, सूर्याला अर्घ्य दिलं, तर त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. मग ते प्रदक्षिणा मारायला गेलं तर ती स्त्री पाहिली रडताना. तिला विचारलं, तिला बोलता येत नव्हतं. परत ते नारायणाकडे आले, सांगितलं की हे प्रभू, एक जीव आहे, सूक्ष्म जीव, आणि त्याची अवस्थाही आगळी वेगळी आहे, तर काय समस्या आहे? त्यावेळेला नारायणाने सांगितलं की तुम्ही अभिमंत्रित जलाने त्याला बोलतं करा, काय त्याचं काय म्हणणं आहे पहा. गिरे यांनी हातावर तीर्थ घेऊन अभिमंत्रित केलं. ब्राह्मण मंडळी आहेत बसलेली. पहिलाच मंत्र आहे पवित्रीकरणाचा. ओम अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थान गतो विवाह यस्मरेत पुंडलिकाक्षम सबाह्या दंतरा सुची पुन्हा तो पुंडलिकाक्षमच पुन्हा तू, असं म्हणून त्यांनी ते जल शिंपडलं. शिंपडता बरोबर ते बोलायला लागले ते पिशाचिनी. ते सांगितले की मी पिशाचिनी आहे. मग हे म्हटले तू पिशाचिनीला का गेली? तर पाटीने काय उत्तर दिलं, म्हणे मी पूर्वजन्मामध्ये माझ्या पतीला दुःख दिलं म्हणून मी पिशाचिनी झाली. महिला मंडळीला विनंती आहे, बरं पतीला जर दुःख दिलं तर पुढचा जन्म पिशाचिनी जाय. पण न्याय एका बाजूला लागत नाही बरं, नाही तर तुम्हाला हसायला आलं सर. हा, स्त्रीने जर पतीला दुःख दिलं तर तिला पुढच्या जन्मात पिशाचिनी व्हावं लागते, हा सिद्धांत आहे. आणि दुसरा नियम आहे, पुरुषाने जर स्त्रीला दुःख दिलं, स्त्रीचं अंतःकरण जाळलं, डोंगरी महाराज लिहितात, पुरुष ने अगर स्त्री का अंतःकरण जलाया तो उसे भगवान का मंदिर जलाने का पाप लगता है. पुरुषाने जर स्त्रीला दुःख दिलं त्याने देवाचं मंदिर जाळलं याचं पाप त्याच्या खात्यावर जमा होतं. म्हणजे न्याय दोघी बाजूला लागतो. मग ती म्हटली मी दुःख दिल्यामुळे पिशाचिनी झाली, मग तुझ्या मुक्ती करता काय करावं तेव्हा हे मला काही कळत नाही, ते तुम्ही नारायणाला विचारा.
आले ते परत नारायणाकडे. विचारलं, प्रभू तिने पतीला दुःख दिल्यामुळे पिशाच योनीला गेली, तर तिच्या मुक्तीकरता काय करावं लागेल? तर ते म्हटले, त्याच्याकरता एकच करावं लागेल, तुम्ही आजपर्यंत केलेल्या विष्णू सहस्रनामाचं पुण्य तिला द्यावं लागेल. मग ते पुण्य तिला दिल्यानंतर तिची मुक्ती होईल. आणि नुसतं पुण्य देऊन चालणार नाही, तर तुम्हाला शरीर सोडावं लागेल तिच्या मुक्तीकरता. ते म्हटले काही हरकत नाही. आता त्यांनी तीर्थ घेतलं, संकल्प केला की मी सर्व पुण्य त्या पिशाचीला देतो, तिला मुक्ती मिळावी. संकल्प सोडला, तिला मुक्ती मिळाली. मग ती पुढच्या जन्मामध्ये कौशल्य झाली. यांनी शरीर सोडल्यामुळे हे ब्राह्मण पुढच्या जन्मामध्ये राजा दशरथ झाले. डोंगरीजी महाराज कथा सांगायचे. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे किंवा सदा ध्यान में रखो की तुम्हारे कर्म के फल तुमको ही भोगना पडेल. ते आपल्याच भोगावं लागते. आपण कीर्तनकाराच्या तोंडातून ऐकत राहतो वाल्मिकाविषयीच. म्हणजे वाल्यपुढे गेले ना पत्नीकडे, मग त्या ठिकाणी आणि त्याला दृष्टांत दिलेला आहे. महाराज म्हणतात कि अगर दांतों के नीचे आकर जीभ कट जाए तो दोष किसका? दाताखाली जर जीभ आली काटल्या गेली तर दोष कोणाचा आहे? वो तो सहराही पडेगा ना. मग त्याच आता दोष तर जीभीचा आहे ना. हिला कोणी आगोबा सांगितलं दाताखाली यायचा. मग तसं आहे ते. भक्ती मार्गामध्ये जर पुढे जायचं असेल तर पहिलं साधन आहे संयम. हा पहिला मुद्दा आहे. मग संयमाने जर धीरे धीरे आपण पुढे गेलो तर त्या ठिकाणी आणि असं म्हटलेलं आहे की ह्याच्या अनिष्ट वासना याचा नाश होतो. आणि वासनेचा नाश झाला म्हणजे ब्रह्मभाव जागृत होतो. मग ब्रह्मभाव जागृत होणं एवढं सोपं तुमच्या नाशिक जिल्ह्यात एक फार मोठी महती आहे. एक ब्रह्ममूर्ती गेला की दुसरा ब्रह्ममूर्ती तयार झाला समजा. ते दामोदर बुवा गेले तर मी आता ते एकाच्या नावापुढे वाचलं. ते आपले वडणे भरायचे नवनाथ महाराज, ते दाढी जटा, त्यांना ब्रह्ममूर्ती राहायला लागेल. मला चला एक ब्रह्ममूर्ती तयार झाला आपल्या भागामध्ये. मग जब तक जीव और ईश्वर का मिलन नहीं होता वासना ज्ञानानुभव में विघ्न करता होती है. म्हणजे जोपर्यंत जीवाचा आणि देवाचं मिलन होत नाही तोपर्यंत वासना ही ज्ञानानुभवामध्ये आणि विघ्न निर्माण करत असते, असा सिद्धांत आहे. आणि याचे उपाय 8व्या स्कंदामध्ये सांगितलेले आहे. पण एक लक्षात असू दे की पूर्वजन्मामध्ये आपण या जन्मामध्ये जे केलं हे आता जरी आपल्याला वाटत असलं की फळ मिळत नाही, पण पुढे ते फिक्स आहे बरं. म्हणजे आता आपण बँकेत जमा करतोय समजा, हे एखादा म्हणत असे की आम्ही रात्रंदिवस भक्ती करतो तरी दरिद्री जात नाही, काही लाईन लागत नाही, तर हे पूर्वजन्मातलं पाप असल्यामुळे आपल्याला या जन्मात ते भोगावं लागते. पण आता जे केलं ते पुढे फिक्स आहे, ते तर आपल्याला भोगायला मिळेल, याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. मग याच्याविषयी एक कथा सांगितलेली आहे की जे दृष्ट संस्कार मनामध्ये मिसळलेले आहे ते चांगल्या संस्कारानेच दूर होतात. आणि याच्याकरता सत्संगाची जरुरी आहे. राष्ट्रसंत म्हणतात ना की सत्संगाने ज्ञान शिकावे, अनुभव घेऊन सुख भोगावे, मग मार्ग त्याच्या विषयाचे निर्भय पद देवाचे. सत्संगाविन ज्ञान कुणाला कळले हे न जरी आम्हाला, मग कोण तरीला ईशा अंदाजे. मग त्या ठिकाणी त्याचे उपाय या ठिकाणी सांगितलेले आहे. सत्संग, हरिनाम संकीर्तन आणि त्या ठिकाणी सर्वांच्या विषयी समभाव, हे उपाय सांगितलेले आहे. म्हणजे आपण एखाद्या वेळेला सत्य संकल्प जरी केला तरी पुण्यार्जन केलं बरं. म्हणजे असं एक भाव सांगितलेला आहे. आणि जीव जेव्हा भगवत शरणागतीमध्ये जाईल तेव्हाच त्याचा उद्धार होतो बरं, अन्यथा उद्धार होणे नाही, असाही एक सिद्धांत आहे. म्हणून भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये गजेंद्राची कथा आलेली आहे. दुसऱ्या मन्वंतरामध्ये स्वयंभू मनू झाले, ते तपश्चर्या करायला जंगलामध्ये गेले. यज्ञ भगवंताने राक्षसापासून त्यांची रक्षा केली. आणि याच मन्वंतरामध्ये आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ही गजेंद्राची कथा आलेली आहे. गजेंद्र हे त्रिकूट म्हणतात, काही चित्रकूट म्हणतात, या पर्वतावर राहायचे.
आता ही कथा आपलीच आहे बरोबर. भागवतामध्ये जेवढा कथा आहे तेवढा आपल्याच आहे. गजेंद्र म्हणजे जीव, सरोवर म्हणजे संसार, सरोवर म्हणजे संसार, आणि मगर म्हणजे काळ. मग याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही आपल्याशी कथा निगडीत कशी आहे. हा गजेंद्र सर्व परिवाराला घेऊन पाणी पिण्याकरता आला. सरोवरामध्ये त्यांनी पाणी पिणं, उन्हाळ्याचे दिवस होते. परिवाराला पाजलं, सर्वांना बाहेर काढलं, आणि मग हा निघायला लागला. मग घरात बी आपण असंच करतो, सर्वांची बरोबरी करतो की सर्वांची बरोबरी करतो. आणि जेव्हा आपण आपल्याला कळते तेव्हा आपलं वय झालेलं असते, तेव्हा आपल्याला वय झालेलं असते ना. तसं गजेंद्राने सर्वांना बाहेर काढलं. आणि जेव्हा हे बाहेर निघायला लागले त्या वेळेला यांना कळलं की आपला पाय कोणीतरी धरलेला आहे, आपला पाय कोणीतरी पकडलेला आहे. पण आता याच्यात एक मार्गदर्शन आहे. जेव्हा काळाची झळक पडते ना तेव्हा पाय जाता बरोबर पहिले, नाही तर मग तिचे पाय बसले घाबरतील नाही जाता. एखादा मला बसताना येतो, पाय लंबे करून बसणं पडते. पहिले काळ पायावर येतो बरोबर. गजेंद्राचा पाय धरला ना, पाय काम करत नसले की समजून घ्या की आपल्याला नोटीस लागलेली आहे. मग त्या ठिकाणी नाही, तुम्ही काही घाबरू नका. आमची एकनाथराव तिकडे खुरून आले एकमेकाला, तुमचे पाय चांगले तुम्ही जाऊ घाबरता. हा म्हणजे असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी गजेंद्राला कळलं की आपला पाय कोणीतरी धरलेला आहे. आरोळी मारली, परिवार धावून आला. सर्व परिवाराने यांना बाहेर काढण्याकरता खूप प्रयत्न केला. पण हे म्हणायचे ना की आता हे म्हातारे झाले, एक दिवस तर जाणारच आहे, आपण काय म्हणे आता यांच्याकरता आपण बी उपाशी मरता. तुम्ही पहा ना, परिवारातले लोक बी आपल्याकरता किती दिवस राहता. म्हातारा जास्ती जर आजारी पडलं तर कोणी एवढी पाहिजे तसं लक्ष देत नाही बरोबर. हा, व्यवहारला फार मोठा कठीण नियम आहे. म्हणून मी सांगतो हे जे आता आजार आले ना हे फार चांगले आहे. नारायण दादा, मला नाही आवडतो अटॅकचा आजार. म्हणजे तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण माझं वैयक्तिक मत सांगतो मी बरं, ग्रंथाचं नाही. आता मी इथे बसलो, समजा कथा आटवली किंवा तिथून आलो इथे बसलो, आणि इथे बसल्या समजा बसल्या बसल्या तर एकदम चांगली गोष्ट आहे. हे तर मान्य आहे की तुम्हाला. मला घरी पोहोचायला नाही आणि धंद्याला सगळं हे आपल्या काही अडचण नाही मला. आणि मी घरच्यांना वॉर्निंग देऊन टाकलेली आहे, म्हणलं मी कुठेही घेऊन जर मेलो तर मला जे लोक घरी आणतील किंवा तिकडे दहन देतील ते सर्व माझे प्रेमीच आहे. कारण महाराष्ट्रावर माझं कोणाशीच वय नाही म्हटलं, आणि ते जे सांगतील तेच पूर्व दिशा मानायची. तर तुम्ही तर करायचं नाही म्हटलं कोण. ते होतं तुम्ही काही सांगता बाबा, मला एक सांगून ठेवतो तुम्हाला, लिहून घ्या का खालचा असतो. मग अशा प्रकारे परिवाराने बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण 12-13 दिवसात एकेकच परिवाराला सटकून जायचा, सर्व निघून गेले. गजेंद्र एकटेच राहिले. 1000 वर्ष युद्ध झालं असं लिहिलेलं आहे. यांचं बी शरीर क्षीण झालं. शेवटी ते त्या जलाशयात बसले. त्यांनी एक कमल पुष्प तोडलं आणि स्वर्गाच्या दिशेने ते फेकताना आणि सांगितलं की या विश्वाचा कोणी मालक असेल त्यांनी यावं आणि मला या दुःखातून मुक्त करावं. आता गजेंद्र हे आर्त भक्त होते. आर्त म्हणजे संकटामध्ये देवाची भक्ती करणारे. मग आता त्यांनी देवाला आवाज दिला, पण पहा तो आवाज देवापर्यंत गेला. मी कालही सांगितलं की मोबाईल रेंज मध्ये असल्याचा आवाज जातो बरं, तसं देवापर्यंत आवाज गेला. हक कहे गजराज तो ती कहे लक्ष्मी. एवढ्या वेगाने भगवान आले. सुदर्शन चक्राने त्या नखराचं शिर विदीर्ण केलं आणि गजेंद्राला मुक्त केलं. आता गजेंद्राला मुक्त केलं, दोघांचं बी शरीर पालटलं, त्यांना दिव्य देह प्राप्त झाला. मग त्या देवाने सहज विचारलं की तुम्हाला ही योनी का प्राप्त झाली. ते दोघंही म्हटले, देवा हे तुला तर माहिती आहे म्हणे, पण तू विचारतो म्हणून सांगतो. कारण देवाने आपल्याला समजावं म्हणून विचारलं त्यांना. तर गजेंद्र म्हटले, मी इंद्रद्युम्न नावाचा पांड्य देशाचा राजा होतो. अगस्त्य मुनी एक दिवस माझ्याकडे आले
मला त्यांचा सत्कार करता आला नाही, तर त्यांनी शाप दिला की तू गजयोनीमध्ये जा. मी त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझी मुक्ती ही देवाच्या कृपेने होईल. ती काळजी नसावी. मग नकराला विचारलं त्या मगराला, ते बी दिव्य देह झाला ना. मग ते म्हटलं मी स्वर्गामध्ये गंधर्व होतो, हू नावाचं. देवन म्हणजे इंद्र. इंद्राच्या शापाने मी ताल चुकल्यामुळे आणि मला त्या ठिकाणी मगराची योनी म्हणजे नकराची योनी प्राप्त झाली. नकरा शब्द संस्कृत आहे. ती योनी प्राप्त झाली. त्यातून मी त्या ठिकाणी तुझ्या कृपेने मुक्त झालो. सुदर्शन चक्र म्हणजे तुझ्या ज्ञान चक्राने माझी मुक्ती झाली. अशा प्रकारे दोघांनी देवाची फार स्तुती केली. मग भागवतात 335 अध्याय, प्रत्येक अध्यायाचं वेगळं वेगळं फळ आहे बरोबर. मग गजेंद्र मोक्षाचा जो पाठ करतो त्याच्यावर किती संकट आलं तरी तो त्या संकटातून मुक्त होतो, असा या कथेचा आशय आहे. त्याबरोबर इथे आणि गजेंद्राच्या कथेला पूर्ण विराम झाला. मग पुढे स्वर्गावर दैत्यांचं राज्य झालेलं होतं आणि देव देशोधडीला लागले होते. मग ह्या देवता जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव भगवंताकडे गेले. मग ते भगवंत म्हटले की तुम्हाला जर स्वर्गाचं राज्य परत मिळवायचं तर तुम्ही अमर झाल्याशिवाय आता भेटणार नाही. मग अमर होण्याकरता अमृत पिल्याशिवाय अमर होता येणार नाही. आणि अमृत समुद्रामध्ये आहे, पण समुद्रातला अमृत मंथन केल्याशिवाय मिळणार नाही. मग आता मंथन करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे बा, समुद्र म्हणजे काही लहान डेऱ्यामध्ये मंथन करणं आहे. समुद्राचं मंथन म्हणजे त्याला मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाचा दोर. मग म्हणे ते तयार होतील का? म्हणे त्यांना सांगा की तुम्हाला अमृताचा भाग मिळेल. मग त्या लालूचमुळे ते तयार होतील म्हणे. झालं. समुद्रामध्ये लता पुष्प वेली टाकावी लागेल. आणि देवांना सांगितलं तुम्ही एकटे मंथन नाही करू शकत, देव आणि दैत्य एकत्र आले तरच मंथन होईल, अन्यथा मंथन होणार नाही. मग शेवटी तुम्ही त्यांच्याकडे जा आणि संधी करा. म्हणजे तेव्हापासून आहे बरे संधी करायचं. इतिहासात संधीची विषय आलेले आहे ना. तो मिरझाराचा जयसिंग आला होता ना, तेव्हा शिवाजी महाराजांना संधी करावी लागली ना. म्हणजे तुम्ही दैत्याची संधी करा, त्यांना सांगा की आपल्याला अमृत मिळेल, तुम्ही अमर व्हा ना, आम्ही अमर होऊ. पण मग देव घाबरले, म्हणे अहो दैत्याने जर अमृत पिलं तर मग ते म्हणजे पराजित होणार नाही ना. भगवान म्हणजे तुम्ही त्यांची काळजी करू नका, त्यांना अमृताचा भाग मिळू शकत नाही, ते बाकीचं पुढचं मी पाहिजे. हे दैत्याकडे गेले, बली महाराजांकडे. बलीला त्या ठिकाणी यांनी समजवलं. सर्व दैत्य तयार झाले. आता असं म्हटलेलं आहे की यांनी समुद्रात लता पुष्प वेली वनौषधी टाकली आणि मेरू पर्वताला यांनी बलपूर्वक उचललं, पण यांच्या ज्यांनी नेलं जात नव्हतं. भगवंतानेच त्याला गुरुडावर घालून समुद्रावर नेऊन ठेवलं. वासुकी सर्प गुंडाळला, मंथनाला प्रारंभ झाला. पर्वत हा भाराने खाली जायला लागला. तेव्हा देवाने कच्छरूप धारण केलं. हे मंदिरामध्ये कासव असते ना, फक्त मारुतीच्या मंदिरामध्ये नसते. तुमच्या आहे का? मारुती मंदिरामध्ये कासव बसवण्याची गरज नाही. बरं बसवलं तर काही केस करणार नाही कोणी समजा, पण तिथे नसलं तरी चालते. मग ते देवाचं कच्छरूप आहे. बरं बरं काय काय अजूनही समजत नाही की हे कासव काढून ठेवलं, काय की त्याच्यावर पाय देऊन जाता पुढे. त्याच्यावर पाय देऊन पुढे जातात. एक जण तर रोज यायचा मंदिरात कीर्तनाला, त्या कासवालाच पट्टी टाकून बसायचा. त्या म्हणजे ते देवाने कश्यरूप फक्त पर्वत खाली जाऊ नये याच्याकरता धारण केलेलं आहे. मग देव आणि दैत्य, एका बाजूला देव आणि एका बाजूला दैत्य. आता दैत्य झाले शेपटीकडून वासुकी सर्पाच्या, आणि देव झाले तोंडाकडून. आता पर्वताच्या घर्षणामुळे वासुकीचं विष फेकलं जायचं, तर देवांचं तेज जायला लागलं ना. देव घाबरून गेले विषामुळे. आता समुद्र मंथन देव दानवात चालू होतं आणि पाहायला ऋषी मुनी सर्व हजर होते. ऋषी मुनी हजर असताना
नारद उभे होते तिथे. आता देव तर विषामुळे या ठिकाणी, आणि त्यांना कळत नव्हतं ना. आणि नारद हसायचे. ते देव म्हटले, नारदा, आमच्या अंगावर वासुकी सर्पाचं विष पडते आणि तुला खुशाल हसू येतो म्हणे. पण नारद म्हणे, हसायचं नाही तर काय करायचं. मग ते म्हटले, अरे नारदा, हे विषामुळे आम्ही म्हणजे या ठिकाणी आम्हाला काहीच कळत नाही. मग त्यावेळेला नारद म्हटले, तुम्हाला शेपटीचा भाग धरायला काय झालं होतं. ते देव म्हटले, आम्ही देव असल्यामुळे आम्हाला असं वाटलं अंगाल भाग कसा काय धरायचा. जसं एखाद्याला असं वाटते की मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मी पत्रवळा कशा उचलायच्या असं वाटतं ना. मग तसं मग त्या ठिकाणी मग म्हणे, नारदा काहीतरी कर तू. नारद म्हणे, हे काय बाजी पलटवायला 1 मिनिट बी लागत नाही. ते नारद गेलं दैत्याच्या लाईन मध्ये. दैत्य ते मंथन चालू होतं, दैत्याकडे पाहून नारद हसायला लागले. त्यांनी मंथन थांबवलं. नारदा, आम्ही एवढं हालापेष्टा करून मंथन करतो, तुला हसायचं का, हसायला कसं येते. तो नारद म्हटला, आता हल्ली तरी तुम्ही स्वर्गाचे राजे आहे, सर्व दैत्य. आता तुमच्यासारखी मूर्ख मी आजपर्यंत पाहिली. ते दैत्य म्हणे, काय झालं. म्हणजे तुम्ही सापाचा मंगल भाग सोडून दिला आणि अमंगल भाग धरला म्हणे. तुम्ही कसे काय राजे म्हणे स्वर्गाचे. आणि ते म्हणे, होय, आपल्या ध्यानात आलंच नाही म्हणे. ते देवांना म्हटले, आम्ही इकडून देणार म्हणे, आम्ही तिकून येतो. तर देव म्हणे, आम्ही हेच वाट पाहत होतो. पलटली बाजू. आता त्या सापाच्या विषामुळे त्या आतापी वातापी इल्बन हे जे मोठमोठे दैत्य होते ना, यांचं तेज नष्ट झालं. मग आता बराच वेळ मंथन केलं तरी यांच्याने काही जमलं नाही. देवाने मंथन करू लागलं. तेव्हा मंथनातून पहिलं रत्न निघालं, विष. आता ही कथा आपलीच आहे. जेव्हा चांगलं कार्य करायला गेले तेव्हा विष निघते. बरं, तुम्ही गावात सप्ताह उभा करा, तर लोकांना वाटते, याने काय कमिशन राहते काय माहिती, किती घ्यायचं वाटते की असं. म्हणजे चांगलं कार्य करायचं जा तुम्ही. लोक एखादं मंदिर बांधायचं उभं करा, लोक होता. आणि एखाद्या वेळेला कसं होते राणा दादा, मंदिराचं काम सुरू होते, आपण 2-4 लोक मंदिराचा व्यवहार पाहतो, आणि इकडे समजा आम्ही आम्ही जागा बघायला सुरुवात करतो. तेव्हा पाव तिकडचं मोठं तिकडे वापरत असते मग हे रात्री जे होते ना. असं चांगलं कार्य करायला जात विष बाहेर निघते. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण समुद्रातून विष निघालं. बरं, निघालेल्या रत्नाची विल्हेवाट लावल्याशिवाय विष बी रत्न आहे बरं, पुढे मंथन करता येत नाही. मग ते देव दानवारांना म्हटले की हे विष तुम्ही घेऊन घ्या. ते दानव म्हटले, विष घेऊन आम्ही मरा का म्हणे, आम्हाला मरायचं आहे का, तुम्ही घ्या. मग देव म्हणे, मग आम्हाला मारता का. मग ते ऋषी लोकांना म्हणे, ऋषी म्हणे, समुद्र म्हणतो तुम्ही करता, अमृत तुम्हाला घ्यायचं आणि विष आम्हाला काय देतं म्हणे, तुम्ही तुमचं पहा. पण आता विषाची विल्हेवाट लागल्याशिवाय पुढे मंथन करता येत नाही. सर्वांनी एकमताने ठराव केला की विष महादेवाशिवाय कोणी पिऊ शकत नाही. सर्वांनी महादेवाची स्तुती केली. महादेव प्रगट झाले. सांगितलं की भोलेनाथ, समुद्र मंथन से हलाहल प्रगट हुआ है, तो इसे आप ले लीजिए. आता विष या शब्दाचा अर्थ वाईट कार्य, वाईट काम. वाईट काम करायचं असेल तर अगोदर घरचा सल्ला घ्यायचा बरं, म्हणजे घरच्या मंडळीचा. मग महादेव म्हटले, मला अगोदर भवानीला विचारू द्या. मग महादेव गेले पार्वतीकडे. भवानीला विचारलं. महादेव भवानी म्हणायचे सतीला, पार्वतीला. महादेव म्हटले, देखो भवानी, समुद्र मंथन से विष प्रकट हुआ है और विष को पीने वाला इस जगत में मेरे अलावा कोई नहीं है, माझ्याशिवाय कोणी नाही म्हणे. मग मी घेऊ का ते भवानी म्हटली की तुम्ही जर विष घेतलं, तुम्हाला काही झालं तर मग मला या बाकीच्या जगाशी काय घेणं नाही. पण महादेवाने नीती सांगितली की सर्व जगाचं जर कल्याण होत असेल आणि मी एकटा मेलो तर उलट चांगली गोष्ट आहे. आता भवानीला माहिती होतं की हे भोलेनाथ यांना काय मरण येणार आहे. संमती दिली. गेले महादेव, कर तलावर घेतलं त्याचा हातावर ते विष. मग ते विष प्राशन करताना त्यांनी ते विष पोटात जाऊ दिलं बरं, आणि बाहेर राहिलं असतं तर मी दोन झाला असता, विश्व जळालं असतं. आणि यांच्या पोटात गेलं असतं तर यांना गपची बसलेलं नसतं, त्यांनी यांना मारून टाकलं असतं. तसं महाराज इथे संदर्भ कसं सांगतात कि आपको अगर किसी कटु शब्द सुनाने की इच्छा हो तो उसे सुनाइए मत, नहीं तो वाद पिघल जाएगा.
आणि जर तुम्ही ते गिळून टाकलं तर ते तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही. म्हणून तो शब्द कंठातच ठेवायचा. मग त्यांनी ते कंठात धारण केलं ना. मग ते 10 झाला महादेवाच्या अंगामध्ये. मग ते चंद्र धारण केला, गंगा घेतली, शांत झाला नाही. तो 10 रामनामाने शांत झाला. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मग ते विष महादेवाने प्राशन केलं. ते पितांना काही थोडंफार खाली सांडलं तर ते हे विषारी औषध्या, त्याच्यानंतर ही विंचू सर्प यांच्यावर पडलं ते, त्यांच्यामुळे हे विषारी झालेले आहे. मग ते विष भोलेनाथांनी प्राशन केलं. परत मंथन सुरू झालं. मग दुसऱ्या वेळेला समुद्र मंथनातून कामधेनू निघाली. म्हणजे गाय समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे. बरोबर. मग आता याच्यात सूत्र असं आहे, जो आपको प्रथम संपत्ति मिले उसे देव कार्य में दान करना चाहिए. याचा अर्थ जो नोकरीवर लागला त्याने पहिला पगार देवाला द्यायला पाहिजे. बरोबर. हे जरा ठेवा. हा, तुम्ही जर लागले तर पहिला पगार देऊन द्या. सप्तेवाल्या घ्या मला तू, म्हणजे ते लाईन लागून जाईल. हा, म्हणजे देव कार्याला दान द्यावे लागते. आमची आजी होती ना, शेतामध्ये काही भाजीपाला पेरला तर ती मेथीची भाजी, काही आंबट चुका वगैरे असं असतं, ते जुडी आणली म्हणे पहिले बांधाच्या घेऊन नेऊन द्या. मी म्हणून बांधायला काढून दिली फुकट पगार. नाही म्हणे पहिल्यांदा आपण काढून आणली ना, तर एक पहिली जुडी बांधायला द्यावी लागते होते. मग ती तुम्हाला मागून कळलं वाचल्यावर की जो प्रथम संपत्ती मिले वो सत्कार्य में दान करू. पण आता फार विचित्र कारभार आहे. मग ती ऋषी लोकांना दिली कामधेनू. कामधेनू ऋषीला मिळाली. त्याच्यानंतर कल्पवृक्ष पारिजात निघाला, तो स्वर्गात गेला. अप्सरा निघाल्या, ते स्वर्गात गेल्या. त्याच्यानंतर आणि शंख निघाला, त्याची इच्छा, कौस्तुभरत्न निघालं, त्याची इच्छा भगवंताला झाली, ते भगवंताला देण्यात आलं. त्याच्यानंतर उच्चश्रवा नावाचा गोळा निघाला. तो गोळ्याची इच्छा बलिराजाला झाली, मग तो दैत्याला दिला गोळा. आणि मग ऐरावत निघाला, त्याची इच्छा इंद्राला झाली, मग तो इंद्राला भेटला. मग दैत्याला पछात झाला ना. दैत्य म्हटले ते घोडं कधी घेतलं नसतं, आता हत्ती भेटला असता की. मग दैत्याला पछात झाला, पण नाहीलाच होता त्याला, त्यानं घोडं घेऊन टाकलं ना. मग ते कौस्तुभ रत्न वगैरे, कल्पवृक्ष पारिजात, हे सर्व ऋषीला मिळाल्या, स्वर्गात गेल्या. अप्सरा स्वर्गात गेल्या. मग ते दैत्य म्हटले हे सर्व रत्न निघाले, काही स्वर्गात गेले, काही देवांना मिळाले, ते रत्न हल्ला मिळालं. त्याच्यानंतर आणि आपल्याला फक्त एकच गोळं भेटलं. मग 12 रत्न लक्ष्मी निघाली. लक्ष्मीच्या हातामध्ये वरमाला होती. मग दैत्याला वाटलं की लक्ष्मी आपल्याला भेटायला पाहिजे, देवांना वाटलं आपल्याला भेटायला पाहिजे. दोघेही लक्ष्मीजवळ गेले, दैत्य बिन देवगी. लक्ष्मी म्हटली की मी कुठे जायचं हे माझ्या मनावर आहे, तुमच्या मनावर नाही. मग ती अगोदर दैत्याच्या लाईन मध्ये गेली लक्ष्मी. तिने पाहिलं की दैत्य बलिष्ठ आहे, पण हे क्रोधी आहे आणि विकारी आहे, त्याच्यामुळे हे काही उपयोगाचे नाही. मग देवाच्या लाईन मध्ये आली तर ती म्हटली देव दिसायला सुंदर आहे, पण यांचं चित्त स्थिर नाही. कारण यांचं राज्य गेलं की यांना चैन पडत नाही. जसं आता चालू आहे तसं, जसं यांचं राज्य गेलं की यांना चैन पडत नाही. आता असं आहे ते, तुम्ही पहा. मग मग हे काही उपयोगाचे नाही. ऋषी लोकांच्या लाईन मध्ये गेली तर हे आपले जसे खुर्चीवर बसलेल्या तसे ऋषी बसले होते खुर्चीवर. त्या खुर्च्या होत्याच हवी. मग पहिल्याच खुर्चीवर मार्कंड ऋषी बसले होते, मार्कंड ऋषी. मग ही मार्कंड ऋषी जवळ गेली. आता त्यांचं भगवत चिंतन चालू होतं, डोळे बंद होते. ती लक्ष्मी 5 मिनिट उभी राहिली वरमाला घेऊन. ती लक्ष्मी म्हटली हे आता डोळे उघडते, म्हणजे पुढे काय उघडते पहा. लक्ष्मीचं वाक्य. त्यावेळेला ध्यानातूनच मार्कंडेय काय बोलली लक्ष्मीला, हे लक्ष्मी मैं आपको कैसे सुंदर मान लूं, आपसे तो हमारे गोविंद सुंदर है, आपसे तो हमारे मुकुंद सुंदर है, तुझ्यापेक्षा तर माझा नारायण सुंदर आहे असं म्हटले ना. मग ती लक्ष्मी नारायणाजवळ गेली. मग नारायणाला पाहतावर लक्ष्मी प्रसन्न झाली आणि ती वरमाला लक्ष्मीने नारायणाला घातली. त्या दिवशी लक्ष्मी नारायण की जय असा जयघोष झाला. लक्ष्मी नारायण की जय
आता आपण हे जे बावळट आहे यांना लक्ष्मी नारायणाची उपमा देतो. हे काय काही पोराचे लग्न करून आता म्हणतात जोडा, बायाचं बुद्धी जरा हे असते थोडी. हे म्हणतात पहा लक्ष्मी नारायण जोडा दिसतो ना, तो नारायण रोज पेतो आणि लक्ष्मी गावावर फिरत राहते. काय करतात म्हणजे उपमाच्या लायकीचे आहे का ते? मी असं म्हणत नाही. पण लक्ष्मी नारायण की जय. देव दानव आणि ऋषी यांनी जय जयकार केला. मग आता लक्ष्मीने वरमाला घातली पाहिजे बी एक रहस्य आहे. लक्ष्मीने वरमाला घातली तोपर्यंत देव पायाकडे पाहत होते, आपल्या आपल्या पायाकडे. आणि लक्ष्मीने वरमाला गळ्यात टाकली तेव्हा देव इकडे तिकडे पाहायला लागले. याचा काय अर्थ निघतो? ज्याला लक्ष्मी प्राप्त झाली, अर्थ पहा कसा आहे, डोंगरी मला सांगता बघ. ज्याला लक्ष्मी प्राप्त झाली त्याने आपल्या पायाकडे पाहायचं नाही, आजूबाजूला पाहायचं. आगे झालं का कोणी उपाशी आहे का कोणाला सत्याला अडचण आहे, म्हणजे त्याने आजूबाजूला पाहायचं. जिसे लक्ष्मी मिले उसने आसपास भी देखना चाहिए. मग देव आजूबाजूला पाहायला लागलं ना. मग त्यावेळेला मग दैत्याचा खडा सरकला. ते म्हटले का रे वा, 12 रत्नामध्ये आपल्याला फक्त एकच घोडं भेटलं, आता काही निघू ते आम्हीच घेऊ. मग 13वं रत्न मदिरा निघाली, म्हणजे दारू. म्हणून पेरा एवढं हुशार आहे नारायण दादा. हे म्हणता महाराज ते समुद्र मंथनातून निघेलाय. हो मग हे काय काही पेरारे सोमरस बी म्हणतात, त्याला सोमरस म्हणता ना, ते समुद्र म्हणतात. सोम म्हणजे समुद्र, समुद्रातून निघाला असं आहे म्हणतात ते. हा मग ते समुद्र मंथनातून निघाला. बरं पेनारी इतके हुशार असतात नारायण दादा. मी एकादशी दिवशी पेर होतो ते, आणि एकादशी धरायचं. त्याला म्हटलं काय उपास करतो चांगला नाही, ते पिऊन आला. नाही म्हणे बाबा मोह बी उपासाला चालते आणि गुड बी चालतो म्हणे, पाच बी आता. किती कलाकार असं हे दोघं, काय येणं भरोसाच नाही. त्याला म्हटलं तू चांगला बाप निघाला मारली ना, म्हणजे असा प्रकार आहे. मग ती मदिरा दैत्यांनी घेतली आणि मग दैत्य उन्मत्त झाले. आणि 14वं रत्न धन्वंतरी निघाले. धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर तो कलश दैत्याला दिसल्याबरोबर त्यांनी तो हिसकून घेतला आणि पळून गेले. पण शेवटी दैत्यच ना ते, पिण्यामध्ये त्यांचे वाद व्हायला लागले. म्हणजे तो म्हटला की मी अगोदर पेतो, तो म्हटला मी अगोदर पेतो. पिण्यामध्ये वाद चालले ना. मग त्यावेळेला एकही पित नव्हता. आता देव खिन्न झाले. देव नारायणाजवळ गेले, म्हटले देवा काय फायदा झाला, आम्ही एवढे मेहनतने समुद्र मंथन केलं आणि धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन आले आणि शेवटी ते अमृताचा घट दैत्य घेऊन पडून गेले. मग भगवान म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला अमृत प्राप्त करून देतो. मग आता भगवान गेले तर देवाने मोहिनी रूप धारण केलं. आता मला तुम्ही सांगा, मोहिनी म्हणजे स्त्री रूप धारण केलं देवाने. मग आता देवाला मोहिनी व्हायचं तर देव साधी मोहिनी होईल का? देवाला जर मोहिनी रूप धारण करायचं तर देव साधी मोहिनी होईल का? म्हणजे आता हे काही भेटत नाही. आवड सारखं ते विश्व सुंदरी म्हणून एखाद्या मुलींना डोंगरी मला सांगायचे, अशा 1,00,000 काय करोडो विश्व सुंदर्या एकत्र केल्या तरी देवाच्या सौंदर्याची बरोबरी करणार नाही. एवढं अप्रतिम सौंदर्य देवाने धारण केलं. मग महाराज सांगायचे की ज्याला स्त्रीपात्र घ्यायचं आहे त्याने असं स्त्रीपात्र घ्यायचं की ओरिजिनल स्त्री लागली पाहिजे. बरं बालगंधर्व होते की नाही, काय स्त्रीपात्र घ्यायचे ते की ओरिजिनल स्त्री त्यांच्या पुढे फिकी पडायची, असे दिसायचे बालगंधर्व. नाही तर मग आता हे आपल्या भाबलो करता येईल, खाली सूट राहतो वर एक साडी नसून येतात. असं वाटतं की चांगलं एखादा टेम्पो घ्या 2-3 घाला त्याला, म्हणजे तो स्त्री जातीचा अपमान आहे ना. त्याचा सूट दिसतो अर्धा खाली, म्हणजे काय मूर्खपणा आहे तो. ते मला पाहिजे खूप घाबरत आमच्या भागातले भारुडं करणारे. तो आता बाबा तू थांबशील तर आम्ही भारू करतीवर हो, तू जाय म्हणे अगोदर इथून. बऱ्याच कथेमध्ये शेवटी भारुडं करतात आमच्याकडे असते, ते कार्याचे कीर्तन असतात रात्री तिकडे. अशा प्रकारे देवाला जर स्त्री व्हायचं, देव सामान्य स्त्री नाही, अप्रतिम सौंदर्य मोहिनी, जिच्यामुळे दैत्यांना मोह पडला, भगवान महादेव मोहित झाले, असं रूप देवाने धारण केलं. आणि ते मोहिनी रूप धारण करून
भगवान दैत्याकडे गेले. असं दैत्य जंगलात पळून गेले होते ते गड घेऊन. मग आता देव एका झाडाच्या आडोशाला उभे राहिले. आता सर्व दैत्याने त्या मोहिनीरूपी भगवंताला पाहिलं. आता ती एवढी अप्रतिम स्त्री पाहतावर दैत्य मोहित झाले ना. ते सर्व त्या दैत्य मोहिनीजवळ आले देवाजवळ आणि म्हटले, हे मानिनी, तू एवढ्या रात्री आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटी कशी काय आली? तेवढ्यात देव बोलले, आता स्त्रीचं रूप होतं, मग स्त्रीलिंगी शब्द वापरले देवाने. देव म्हटले, मी तुमचं कल्याण करायला आली म्हणे. बरं, आता हे दैत्य एकदम मोहित झाले ना. मग त्याच्यामध्ये जे तर्क वितर्क करणारे दैत्य होते, देव एवढं कलाकार मोहिनी रूप धारण केलं. देव गेले त्यांच्याकडे घाट टाकले, म्हणजे ते बी स्वर्गात चालले गेले. त्यांना वाटलं म्हणजे ते बी भरून गेलं ना. मग सर्वांनी मोहिनी रूपी देवाला सांगितलं की आम्ही अमृत मिळवलं, परंतु आमचं पिण्यामध्ये वाद होतोय म्हणे. तो तुम्ही अगोदर पितो, तो तुम्ही अगोदर पितो, असं चाललं. तर तू तुझ्या हाताने अमृत वाटून दे. आता एक मुद्दा लक्षात घ्या, देवावर कोण आळ घ्यायचं नाही, बरोबर, आणि देवावर कोण शंका बी घ्यायची नाही. भगवान काय म्हटले दैत्यांना, तुम्ही मला पाहिलं का म्हणायच्या अगोदर? म्हणे नाही. मग तुम्ही माझ्यावर विश्वास कसा ठेवता म्हणे? पहा, देव लबाड बोलले का? तेव्हा हे मूर्ख दैत्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. हे मूर्ख दैत्य काय म्हटले, आम्ही तुला पाहता म्हणून आम्हाला कळलं की तू आमचं कल्याण करायला आली म्हणजे. सांगा तुम्ही आता. मग भगवान म्हटले, तुम्ही जे अमृत प्राप्त केलं ते कुठे आहे दाखवा बरं मला. 2-3 दैत्य धावून गेले, तो गड घेऊन आले आणि तो गट मोहिनी रूपी भगवंताच्या हातात गेला. आता देवाने गट पाहिला आणि त्या गटावर दृष्टी टाकली अशी, तर त्या गटावर शब्द उमटले. असं सांगायचं महाराज की देवनागरी लिपीमध्ये शब्द त्याच्यावर काढले गेले. मग ते मोहिनी रूपी भगवान दैत्यांना म्हटले, याच्यावर काय लिहिलेलं वाचा बरं, याच्यावर काय लिहिलं वाचा. ते दैत्य म्हटले, आम्ही शाळेतच गेलो तर काय वाचा, तूच वाचून दाखव. तेव्हा मोहिनी रूपी देवाने त्या ठिकाणी वाचून दाखवलं, सांगितलं की या गटावर असं लिहिलेलं आहे की हे अमृत ज्यांनी ज्यांनी मिळवलं त्यांनी त्यांनी पंक्तीबद्ध जर हे सेवन केलं तरच याचा फायदा होईल, अन्यथा नाही. मग ते म्हटले, अरे हे तर देव आणि आम्ही मिळून प्राप्त केलं. मग मोहिनी भगवान म्हटले की ते देव पंक्तीला आल्याशिवाय याचा फायदा होणार नाही, नाही तर याचा किंवा तुम्हाला काही उपयोग नाही. मग म्हणे त्यांना बोलावं लागेल. म्हणे हो. मग म्हणे जा रे, त्यांना आमंत्रण देऊ द्या. गेले 2-3 दैत्य धावत. म्हणे देवा हो, सकाळी ब्राह्मी मोडतो अमृत प्यायला या. देवांना वाटलं जमलं आपलं. गेले देव. आता पंक्तीत बसणारे काही काही लोक फार चाराक्षे असतात बरं, जेवायला बसणारे काही काही बरोबर उजव्या बाजूने बसतात. पण ही पूर्वीची प्रथा होती. आता काय ते एक पार्टी काढली कोणती जेवणाची, ते भिकारी लोक खाताने असतं असं. हे मी मुंबईला गेलो आबा, त्याच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, लहान मुलीचं, सगळ्यात लहान, त्याला 3 मुली आहेत. मग ते जोई घ्यायचं, ते ताटली त्याच्या हाताने घ्यायचं आणि तुम्हाला किती पाहिजे ते घ्या. बघून ठेवले होते असे पातेले, त्यातून घेऊन घ्या हातावर आणि ते असं ते भिकारी लोक खातात असं खात येतो. काही काही लोकांनी ताटं भरले पण ते खात नव्हते बरं, कारण मी होतो त्याच्यात. आणि बरं मी ड्रेस मध्ये होतो तो. मग ते बरं त्यांना शरम वाटायची, महाराज इथे नको कसं आहे खाय. मग आता मी म्हटलं का रे जेवण कुठे? मग म्हणले असं घ्यायचं खायचं का? मग ते म्हणे हे ते बफे पार्टी आहे म्हणे. म्हटलं बफे असो टफे असो तसं नाही, पण मग आता घेऊन असं मला खायचं का? मग ते मामा ते 2 मुलं धावत गेले, ते ताट म्हणून आणलं मला. मग मी तिथे खाली बसलो. मी बसतावर 50-60 लोक बसले. मग अगोदर रोग आला होता यांना बसायला. मग तुम्ही महाराज आम्ही हेच वाट पाहतो की तुम्ही बसाल तर आमच्या जमीन मध्ये, पण उभ्या काही खाता येत नाही म्हणे. म्हणले तर तुम्हाला पहिला अक्कल पाहिजे ना. पण आता काय आहे, जेवढं तंत्रज्ञान किंवा जेवढं पुढे गेलो आपण असं वाटत असलं तरी तेवढं मागे आले बरं. म्हणजे तेव्हा एक सोपं घरी सांगायचे. नरसिंह महाराजांनी सांगितलं होतं चांगदेवला, आबा तुम्ही आले ना तर तुम्ही सगळं मुक्ताईवर आले. 7-8 किलोमीटर चांगदेव आहे समजा, ते जिथे संगम आहे तापी पूर्णाचा तिथे. मग
तिथे सांगितलं होतं नतुसिंग महाराजांनी, मी होतो त्यांच्या प्रवचनात. ते म्हणे पूर्वी लोक कुठे जरी गेले तरी जेवायला घरी यायचे, आणि घरी जेवले की बहिर दिशेला जायचं असले की डबे भरून बाहेर जायचे. आता लोक बाहेर जेवून घेता म्हणे पाहूया नाही. म्हणजे आता लोक पुढे गेला का मागे आले म्हणते साडवर नाही येत तुम्ही ठरवा. आता मी म्हणत असं आता बुवा बोलले होते आता आता त्यांचा वय होतो, त्यांचा अधिक होता बोलायचा. असं हा म्हणजे आहे की नाही. म्हणजे मग आता सुधारले का बिघडले असं म्हणावं लागेल ना. पूर्वी कुठेही गेलं तर खायला घरी येत की लोक नाही नाही घरचं जेवण चांगलं असं म्हणायचं. तुम्ही आता आपले नाशिक चांदवड पाहा आता हळूहळू ते पूर्वीची परंपरा बोलायला पण अजूनही त्याच्याविषयी काही काही जे असताय ना. आम्ही गाडी घेऊन यायचं तर ते पाहायचं तिथे लिहिलं होतं आबा एका ठिकाणी की येथे चुलीवरची मिसळ मिळेल. म्हटलं काय लिहिलेलं असं रे. मग त्या फुडलीला म्हटलं गाडी उभी करे. गाडी उभी केली, मी चांगलं वाचलं. म्हटलं चुलीवरची म्हणजे आता ते चूल मध्ये झालं काढायचे लोक. मग आम्ही तिथे गेलो. ते म्हणे महाराज झाले त्याने लगेच खुर्च्या आणल्या. म्हटलं नाही ते आम्ही लिहिलेलं आहे. म्हणे चुलीवरली म्हणजे म्हणे बाबा आम्ही चूल तयार केली म्हणे लाकडा आणतो म्हणे स्वामीरून आणि लाकडावर तयार करतो ते मिसळ आहे म्हणे. हा तेव्हा लक्षात आलं. मग ते म्हणे हे 10-20 रुपये शिल्लक आहे म्हणजे सांगा तुम्ही आता. म्हणजे अवघड म्हणजे आता कसं आहे तर ते काही जुन्या परंपरा म्हणजे मोडकळीच निघाल्या अशा प्रकारे. आणि मग देवाने पंक्ती बसवाय मग काही काही जेवणारे हुशार असतात ते उजव्या बाजूने बसतात. तसं देव उजव्या बाजूने बसले आणि दैत्य डाव्या बाजूने. आता इथे जर पंगत बसवली अशी तर वाड्याची सुरुवात इथून करावी लागेल या कोपऱ्यापासून. म्हणजे एखाद्याला आता उजवं डावी समजत नाही तर घड्याळ ठेवून द्यायची आपल्या हातातली. तो काटा जसा फिरेल त्या दिशेने वाढायला सुरुवात करायची. आपण आरती झाल्यावर प्रदक्षिणा घालतो ना तर प्रदक्षिणा मी घड्याळच्या काट्याच्या दिशेने घालायची बरं. आणि आबा आम्ही 3 दिवस झाले विसरून गेलो. रमेश बाबा आरती करतो आपण पण ज्यांच्या हातात आरती देतो ना त्यांनी 1 रुपया दक्षिणा ठेवायला पाहिजे बरं. आरती काही फायद्याची त्यांची. आणि मग आबा मग काय झालं मला 2-3 दिवस सांगायचं स्मरणच नाही. कोणाला सांगायचं स्मरण नाही म्हणजे त्या आरतीचा काही फायदा नाही. म्हणजे कोणतीही पूजा कर्म हे तुळशीपत्र दक्षिणेशिवाय समर्पित होत नाही बरं. आणि म्हणजे ते माझ्या आज लक्षात आलं ब्राह्मण मंडळी पाहिल्यावर. अरे म्हटलं या आरत्या केल्या आपण पाहुण्याच्या आरती दिल्या पण त्यांनी आरतीचं म्हणजे त्यांच्या खात्याच म्हणजे तुम्ही मी ना समजा रमेश बाबा सांगितलं की तुम्ही फोन पे माझ्या अकाउंटवर पैसे पाठवा. पण यांनी मला दाखवलं की एवढे पाठवले तुम्हाला पण ओकेच नाही गेलं तर काय येतील ते. मग तसं पूजा पूर्ण केली. मग ते आज चला जाऊ द्या मी कशावर सांगतो. मग देव उजव्या बाजूने बसले आणि दानव डाव्या बाजूने. मग ते मोहिनी रूपी देव या दैत्याने सांगितलं तू तुझ्या हाताने आम्हाला वाढून दे ते अमृत पाजून. मग ते दैत्याजवळ गेले. मोहिनी रूपी भगवान म्हटले तुम्हाला अकलेचा पता नाही. तुम्ही डाव्या बाजूने बसले आणि वाढण्याची पद्धती आहे ती उजव्या बाजूने आहे. तर उजव्या बाजूने देव बसलेले बरं आता उठवता येत नाही म्हणे. जेवणाच्या पंक्तीत जोही बसला त्याला उठवता येत नाही म्हणजे आता चालणार नाही. पण म्हणे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही धैर्याचे आहे. म्हणजे त्यांना मोठेपण दिलं. तुम्ही धैर्याचे आणि उतावीळ आहे म्हणे. यांना 1-1 चमचा पाजावा लागेल म्हणे तुम्हाला चांगला अर्धा तांब्या पाजावा लागेल म्हणे. आता दैत्य मूर्ख होते असं 3 वेळा लिहिलेलं आहे याच्यात. 3 वेळा लिहिलंय की दैत्य मूर्ख थे दैत्य मूर्ख थे. मग ती सुरुवात झाली वाढायला. मग हे दैत्य नुसते पाहत होते. सूर्याला अमृत दिलं. सर्व देव झाले सूर्याला अमृत दिलं. आणि चंद्र बाकी होता. तो राहू बसला दैत्य. त्या राहूने पाहिलं तो म्हणे अरे बाबा हे अमृत वाढणारी काही बाई नाही हा बुवा आहे म्हणे. बरं बुवा बी असं तसा नाही म्हणे आपला बाप आहे म्हणे. हा मोहिनी म्हणून आला म्हणे आणि आपले भाऊ सगळे मूर्ख आहे म्हणे. यांना अक्कल नाही म्हणे. यांनी तो अमृताचा घट त्या देवाच्या हातात देऊन टाकला म्हणे. मला तर वाटतं म्हणे की घटाला सर्व अमृत चक झालं. मग त्याने देवाचं रूप घेतलं आणि चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन बसला. मग आता सूर्याला मिळाला चंद्र बाकी होता ना आणि मध्ये राहू बसला. मग आता पंक्ती भेद नको
म्हणून देवाने त्याच्या हातावर टाकलं. इथे वाक्य वापरलेलं आहे, पंक्ती भेद करने वाले को संग्रहणी नाम की बीमारी हो जाती है. म्हणून पंक्ती भेद करायचं नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून तर जुने लोक होते ना, तूप वाढत नव्हते, कारण ते तूप सर्वांना सारखं वाढावं लागते. बरं, तूप वाढत नव्हते, ते पाणी वाढायचे, पानं टाकायचे, पण तूप नाही. कारण तूप कसं होतं, लहान मुला थोडं थोडं टाकायचं आणि मोठ्या माणसाला थोडं शिल्लक टाकायचं आणि आपला मित्र भेटला की जास्त टाकायचं. म्हणजे तो पंक्तीभेद झाला ना. पंक्तीभेद करने वाले को संग्रहणी नाम की बीमारी हो जाती है. मग देवाला कळलं ते, म्हणून देवाने राहूच्या हातावर आंबूट टाकलं. बरं, आता त्याने बी एवढं झटपट फिरून टाकलं ते आणि उरलेलं चंद्राला दिलं, गट खाली झाला. पण हे दोघी ओरडले ना, सूर्य चंद्र, हे म्हटले देवा, अरे हा देव नाही, हा दानव आहे. देवाने सुदर्शन काढलं, त्याचं शिर उडवलं. पण मग ते शिराने अमृत पिल्यामुळे शिर आंबट झालं ना आणि शरीर खाली पडलं. मग ते राहू आणि केतू, शरीर केतू झालं ना, म्हणजे ते दोन भाग झाले त्याचे. मग अजूनही पृथ्वी आणि सूर्य म्हणजे यांच्या राशीमध्ये जर राहू आला तर अमावस्येला सूर्यग्रहण होते. चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षेमध्ये जर राहू आला तर चंद्रग्रहण होते पौर्णिमेला. मग अजूनही ती प्रक्रिया चालू आहे ना. मग आता गट खाली झाला, खाली गट त्या मोहिनीरूपी देवाने दैत्य हातात दिला. म्हणजे एक काळी घ्या, आता माझं फिरा बरे तुम्ही. मग ते दैत्य एकमेकावर टप्प्याला लागले ना. ते म्हटले तुम्ही गाढवपणा केला, तू मूर्खपणा केला. तो म्हणे मला अगोदर समजलं होतं की एवढ्या जंगलात बाई कशाला येईल, एवढ्या जंगलामध्ये एवढी स्वरूपान स्त्री कशाला येईल, हे तुम्हाला कळलं नाही. तू विष्णू आहे, तो कोणत्या वेळेला कोणतेही रूप घेऊ शकतो. शेवटी दैत्य वंचित राहिले, देवांना अमृत मिळालं, संग्राम झाला. त्या संग्रामामध्ये दैत्य पराजित झाले, स्वर्गाचं राज्य देवांना मिळालं. पण त्या युद्धामध्ये बलिराजाला मरण आलं. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी मंत्राने बलीला परत जिवंत केलं. सर्व दैत्य जिवंत केले, त्यांना परत सुसज्ज केलं, त्यांच्या हातून यज्ञ करवले, यज्ञातून त्यांना दिव्य शक्ती प्राप्त केली आणि स्वर्गावर लढाई केली. मग स्वर्गावर लढाई केली, परत देवाचं राज्य गेलं. हे चालूच आहे समजा असं. परत स्वर्गावर दैत्याला आधिपत्य झालं. मग आता आदितीने व्रत केलं, आदितीने केशव तोषण व्रत केलं. मग ते पयव्रत केलं ना आदितीने. मग त्यावेळेला पुंस व्रत आदितीने केलं, पयव्रत दितीने केलं होतं. मग व्रत केलं, कश्यपाने सांगितलं की या व्रताच्या प्रभावाने तुला आणि देवाचा पाठीराखा पुत्र प्राप्त होईल. आकाशवाणी झाली आणि मग त्या आकाशवाणीनुसार पुढच्या अध्यायामध्ये कश्यप आणि आदिती यांच्या पोटी आणि या ठिकाणी भगवान वामन अवताराला येतात. ही कथा आता पुढच्या अध्यायामध्ये आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय राम, जय जय राम. 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 श्री राम जय राम, जय जय राम.